जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो, असं म्हणत सभेला सुरुवात करणारे आणि देशातील तमाम हिंदू बांधवांच्या हृदयावरती कित्येक दशक अधिराज्य गाजवणाऱ्या शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष चालवताना शिवसेनेच्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेपासून हरकत घेत मवाळ हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यामुळं पक्षफुटीला सामोरं जावं लागलं। उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जात महाराष्ट्रात एक नवीन प्रयोग करून दाखवला आणि लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना 9 जागांवरती विजय मिळवता आला। परंतु उद्धव ठाकरे यांच्या काँग्रेसबरोबर जाण्यानं मुस्लिम समाजाचं मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मतदान मिळालं असं दिसतंय। तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे काही जागांवर मुस्लिम उमेदवार देणार आहेत अशी माहिती समोर येत आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहतात विशेष खास। तर मंडळी, उद्धव ठाकरे कोणत्या विधानसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवार देणार आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। तर पहिला मतदारसंघ आहे भायखळा। तर भायखळा मतदारसंघात मुस्लिम समाजाची संख्या लक्षणीय आहे आणि आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे लोकसभेचे विजयी उमेदवार अरविंद सावंत यांना भायखळा मतदारसंघातून मोठं मताधिक्य मिळालं होतं। त्यामुळे ठाकरे भायखळ्यात मुस्लिम उमेदवार विधानसभा निवडणुकीत उतरवण्याच्या तयारीत आहेत। त्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे मालेगाव ग्रामीण। सध्या मालेगाव ग्रामीणचे विद्यमान आमदार आहेत मंत्री दादा भुसे, परंतु मालेगावमध्ये मुस्लिम समाजाची संख्या जास्त आहे। या मतदारसंघात मालेगाव ग्रामीण आणि शहर अशा दोन्ही भागांचा समावेश आहे आणि प्रामुख्याने मालेगाव शहरात मुस्लिम जास्त असल्यामुळे ठाकरे या विधानसभा मतदारसंघात सुद्धा मुस्लिम उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहे। तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर मध्य। या मतदारसंघात मुस्लिम समाजाचं प्राबल्य आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत MIM पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांना छत्रपती संभाजीनगर मध्य या मतदारसंघातून 30,000 मताचं मताधिक्य मिळालं होतं। तेव्हा याही मतदारसंघात ठाकरे मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत। याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून जरूर सांगा।